श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घटस्थापना नवरात्र आज असल्यामुळे आज आपण घटस्थापनेचा जो विधी आहे तो कशा प्रकारे करायचा ते आपण पाहणार आहोत. आश्विन शुद्ध 1 ते आश्विन शुद्ध 9 म्हणजेच दिनांक 22 सप्टेंबर 2025 ते 1 ऑक्टोबर 2025 असा आपला नवरात्र आहे. घटस्थापन करण्याचा जो विधी आहे तो त्याचा मुहूर्त सकाळी 11:49 ते दुपारी 12:38 आहे आणि या वेळेमध्ये घटस्थापना किंवा अखंड दीप जो आहे तो आपण प्रज्वलित करू शकतो. आता आपण घटस्थापना करण्याचा जो विधी आहे तो पाहणार आहोत. याविषयी आपण जे PDF आहे ती आपल्या चॅनलच्या पोस्ट या सेक्शनमध्ये पोस्ट केलेले आहेत. शारदीय नवरात्र घटस्थापन विधी हे करताना सर्वात आधी आपल्याला श्री स्वामी स्तवन व एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप एक माळ करायचा आहे. नंतर पुढील मंत्र म्हणायचा आहे. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा मंत्र म्हणत पुरुषांनी अष्टगंध व महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळा लावावे. हे झाल्यानंतर तळ हातावर पाणी घेऊन आपल्याला पुढचे मंत्र म्हणायचे आहेत. तळ हातावर पाणी घ्यायचं आहे. ओम ऐं आत्मतत्वं शोधयामि नमः स्वाहा. ओम ह्रीं विद्यातत्वं शोधयामि नमः स्वाहा. ओम क्लीं शिवतत्वं शोधयामि नमः स्वाहा. ओम ऐं ह्रीं क्लीं सर्वतत्वं शोधयामि नमः स्वाहा. हे झाल्यानंतर गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करावा. ओम भूर्भुवः स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आता आपल्याला संकल्प करायचा आहे. आता तुमचे जे गोत्र असतं त्याचं नाव घ्यायचं आहे. गोत्रात उत्पन्न नाव घ्यायचं आहे. माझ्या नावाचा म्हणजे त्या नाव घ्यायचं आहे. माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर्य प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशमनासाठी अशुभ शक्तींचं भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी इत्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरू अखंड अचंचल अभेद्य शक्ती भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशती संस्कृत किंवा प्राकृत ग्रंथाचे अमुक संकेत पाठाचा संकल्प करीत आहे. त्यानंतर श्री गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा पठण करायचं आहे. आता पुढे अखंड 99 मंत्राचा जप करीत पुढील कृती करावी. घटस्थापनेच्या जागेवर सुंदर रांगोळी काढून एक पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर लाल वस्त्र अंथरावं. चौरंगाच्या डाव्या बाजूला अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी. एक वेळूची टोपली त्या पाट अथवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील किंवा पवित्र जागेची माती गहू मिसळून भरावी. त्यावर स्वच्छ धुतलेला
मातीचा घट लाल लोकरीचे 9 वेढे देऊन ठेवावा. त्यात पाणी, दुर्वा, सुपारी, पैसा, गंध, अक्षता टाकाव्यात. विड्याची 9 पाने व आंब्याचा डहाळा लावावा. घाटाच्या 4ही दिशेला पूर्वेकडून उतरते गंध लावावे. घाटावर एका तांब्याच्या अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून ठेवावे. आता पुढे खालीलप्रमाणे कुलदेवीची आपल्याला पूजा करायची आहे. ओम सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयंभ्यस्त्राही नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते असे म्हणून टाकास नमस्कार करायचा आहे. देवीच्या टाकावर थोडा 1 वेळा श्रीसूक्त म्हणून अभिषेक करावा. घटावर विड्याची 2 पाने पूर्वेकडे देठ करून ठेवावी. त्यावर देवीचा टाक झोपवून ठेवावा. त्या टाकाची पंचोपचार पूजा करावी. ध्यान करायचं आहे आपल्याला. नमो देव्ये महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नेता प्राणता स्मताम. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेव्यै नमः. ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि. आता पंचोपचार पूजा करायची आपल्याला. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेव्यै नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. हरिद्रां कुंकुम समर्पयामि. गंध लावावे, अक्षता वाहाव्यात व हळद कुंकू वाहावे. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेव्यै नमः. ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि. फुलं वाहावीत. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेव्यै नमः. धूपम आग्रपयामि. धूप ओवाळावे. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेव्यै नमः. दीपं दर्शयामि. दीप ओवाळावे. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेव्यै नमः. नैवेद्य समर्पयामि. कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. पूजेनंतर घटावर 1 माळ खालील मंत्राने बांधावी. ओम मां माले महामाये सर्वशक्ती स्वरूपिणी चतुर्वर्ग त्वयि न्यस्तं तन्मान्मे सिद्धिदा भव. हे झाल्यानंतर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधावी. नंतर आरती करावी. रोज घटावरील भगवतीची दुरूनच पंचोपचार पूजा करावी. घटास माळ चढवावी व आरती करावी. असे 9 दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून 14 किंवा 28 पाठ श्री दुर्गा सप्तशती संस्कृत किंवा प्राकृत ग्रंथाचे पठण करावे. कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करावा. अष्टमी नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल
त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटा ध्वनी करून कुलदेवीचा टाक घटावरून उचलावा. त्यांची प्रतिपदेला केल्याप्रमाणे श्रीसूक्त अभिषेक व पंचोपचार पूजन करावे. त्यानंतर कुलाचार पूर्ण करून नारळ फोडावे. पुरणाच्या 21 दिव्यांनी महाआरती करावी. नवमीच्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर यथाशक्ती कुमारिका व सवाष्ण भोजन घालावे व भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवावा. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनात जाताना घट टोपली प्रवाहात विसर्जन करावी आणि मातीवर आलेले धान्य आपट्याच्या पानासोबत श्री स्वामी समर्थ महाराजांना, कुलदेवीला, कुलदैवत व घरातील ज्येष्ठांना द्यावेत. प्रसाद म्हणून स्त्रियांनी केसात माळावेत व पुरुषांनी टोपी खाली किंवा कानावर धारण करावे. घटाची माती आपल्या शेतात अथवा पवित्र ठिकाणी विसर्जन करावी.